दोन पाखरं भाग 1. रात्रीच्या वेळी एका अनोळखी व्यक्तीचा फोन. एका कामासाठी चौकशी, कामात मदत करण्यासाठी विचारणा आणि एकीकडूनही त्यास होकारार्थी उत्तर. व्यक्ती अनोळखी होती, पण आवाज ओळखीचा वाटून गेला. अल्लड पण तितकाच विनम्र, आल्हाददायक अन मनाला स्पर्श करून जाणारा. पहिल्याच 1-2 बोलण्यात कामाविषयी चर्चा झाली आणि कामाच्याच निमित्ताने फोनही वाढले. गप्पांचे विषय हळूहळू बदलू लागले आणि बोलण्याची वेळही. मिनिटांचे तास झाले आणि दोघांनीही केव्हाही एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश केला कळूनही गेले नाही. या बोलण्याच्या विषयाची कमी नाही कधी, वेळेचा बंधन नाही की जगाची फिकीर नाही. आवडीनिवडी, आशा आकांक्षा, चांद सगळे जुळत होते. हळूहळू या गोष्टी कळायला लागल्या अन एकमेकांशी असलेले नाते अधिकच घट्ट होत गेले. कानावर येणाऱ्या प्रत्येक वाक्यानिशी ह्या आपला काय संबंध असावा हे कोडे अजूनच विस्तारत जात. अशी व्यक्ती जिच्याविषयी काहीच माहिती, ना चेहरा ना रंगरूप, त्या सगळ्याची गरजही वाटली नाही. मनाचे नाते आता इतके पुढे गेले होते की या बाह्य गोष्टी दुय्यम वाटू लागल्या होत्या. एकमेकांशी बोलण्यात वेळ कशी निघून जाय कळतही नसे. घड्याळाचा हळूहळू राग यायला लागला होता. त्यांचे ते प्रेम, बोलणे, क्षणाक्षणाला हसणे, तो अल्लडपणा, मनमोकळेपणा आणि आयुष्य जगण्यातला खुळेपणा सगळंच तिला भावून गेलं. खरंच खुला होता तो. आयुष्याविषयीच्या व्याख्याच वेगळ्या होत्या त्याच्या. स्वच्छंदी, हसणारा अन मनमोकळा. जीवन जगणे काय असते त्याच्याकडून शिकावे. पाण्याची उथळता त्याच्याकडे होती, तर समुद्राची खोलीही. वाऱ्याचे भिरभिरणे होते अन मंद झुळूक बनून समोरच्याला अलगद सुखावणेही होते. पर्वताची विशालताही होती अन झऱ्याची निखळताही. ह्या सगळ्याने ती भारावून गेली होती. तिला भारावणारा प्रत्येक गुण त्याच्यात होता. ती तशी शांतच. अल्लडपणा अंगी होता, पण कसले तरी पांघरून ओढून. पण त्याने ते हेरले होते. त्याच्यापेक्षा लहान होती तशी, पण किती हे तिला माहीत नाही. तिचे हसणे त्याला आस्वादाचे अन त्याची तुलना तो कुठल्या तरी अभिनेत्रीशी करे अन ते ऐकून ती दुप्पट हसे. तिचा आवाज त्याला गोड वाटत असे. यावरून ती गाणे गात असणार असा अंदाज त्याने बांधला होता अन तो खराही ठरला होता. त्या दिवसापासून तिचे गाणे ऐकण्यासाठी हट्ट सुरू झाला. तिची मात्र कारणे अनेक. फोनवर कुठे गाणी म्हणतात का? ह्या वेळेस कुठे? कधी तब्येत बरी नाही, तर कधी इच्छा नाही. पण खरे कारण वेगळे होते. त्याचे लाडीवाने बोलणे, लहान मुलांगत हट्ट करणे तिला भारी आवडायचे. तसाही तो स्वतःला लहानच म्हणून घेत असे. अगदी समोरच्यांकडून ते वदवून घेत असे. वागायचाही तसाच. ती मात्र समजूतदारपणे वागत असे. तिचे ते सांभाळून घेणे त्याला आवडे. त्याच्या प्रत्येक चुकांवर ओरडणे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याला 100 सूचना देणे, त्याच्या जेवणाच्या वेळा सांभाळणे, झोपेतून उठवणे अन रात्री लवकर झोपवणे, आजारी पडल्यावर दिवसभर त्याची काळजी करत बसणे, सर्व काही तिच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनले होते. तोही तितकाच समजूतदारपणे होता. तिची थट्टा करणे अन तितकीच काळजीही. ऐकले नाही तर रागात बोलले अन गरज पडल्यावर समजावूनही सांगे. अगदी लहान मुलाप्रमाणेच तिला वागवत असे. एकमेकांच्या गरजांनुसार हा लहान मोठेपणा बदलत राही. काही सांगायची कधी गरज पडत नसे. बळजबरीचे नव्हते ते नातेमुळेच. एकमेकांच्या आवाजावरून सारं काही कळून जात आणि पुढचे सारे आपोआप होई. हे नाते काही औरच होते. शब्दात त्याला वर्णन नाही. जगाच्या बाजारात त्याला नाव नाही. कुठल्या व्याख्येत त्याची व्याप्ती नाही आणि प्रत्येकाला समजेल असा तो प्रकार नाही. ते फक्त त्या दोघांनाच ठाऊक होते अन हळूहळू उलगडतही होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.